चलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषेअंतर्गत स्टोरी टेलिंग हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे याचा उद्देश हा आहे की तुमच्यामध्ये वाचन कौशल्य, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य विकसित झालं पाहिजे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि सृजनशीलता, नवीन नवीन कल्पनांना तुम्हाला एक संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीने हा उपक्रम आहे. तर या उपक्रमाच्या माध्यमातून काही तुम्ही वेगवेगळे कथा स्वतः लिहिले असाल किंवा आपण जे काही आतापर्यंत शिकलो किंवा आपल्या वाचनामध्ये आलेल्या ज्या काही कथा असेल, या कथानकांचं सादरीकरण तुम्ही करणार आहात. आणि म्हणून कथाकथन हा उपक्रम, ज्याला आपण स्टोरी टेलिंग म्हटलेला आहे, तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला जी आवडणारी स्टोरी असेल, जे तुम्ही शिकलेली आहे, जे तुम्ही वाचलेली आहे किंवा जे तुम्ही स्वतः बनवलेली स्टोरी असेल, तर त्या स्टोरीचं, त्या कथेचं प्रेझेंटेशन, सादरीकरण इथे तुम्हाला आत्मविश्वासाने करायचं आहे. मित्रांनो, तुमच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत, बरेच विद्यार्थ्यांना छान लिहिता येतं असं बघितलेलं आहे मी. काही तुम्ही छान काव्य लेखन करता, काही स्टोरी रायटिंग सुद्धा तुमची चांगली आहे, काहींचं वाचन अतिशय सुंदर आहे, काहींचा आवाज अतिशय सुंदर आहे. तर हेच वय आहे, हेच वेळ आहे की आपलं व्यक्तिमत्व विकास करताना अभ्यासासोबत इतर जे पूरक उपक्रम आहेत, या उपक्रमातून तुमचं व्यक्तिमत्व हे फुलत असते मित्रांनो. आणि म्हणून नवीन जो अभ्यासक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जी नवीन पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानावर, पुस्तकी अभ्यासावर भर नाही, तर पुस्तकासोबत जगाबाहेर तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडत असता, त्यावेळेला इतर गोष्टीचं ज्ञान, कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तुमच्यातील जे जे चांगले गुण आहेत ते तुम्हाला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि तुमच्यामध्ये एक सृजनशीलता, जे काही नाविन्यता तुमच्यामध्ये दडलेली आहे, ते तुम्हाला समोर आणण्याची एक संधी आहे. त्यासाठी आपण आज ही स्टोरी टेलिंग हा उपक्रम वर्गामध्ये क्लास ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेत आहोत. तर आज तुम्ही आमच्या बालगोपालांच्या वेगवेगळ्या कथा त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत. तर मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मिळून त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. स्काउट गाईड क्लॅप्स गो. चला तर आपण ऐकूया आमच्या बालगोपालांच्या या कथा. नमस्कार, माझे नाव वेदिका किशोर सोनटक्के, वर्ग 8वा. माझ्या कथेचे नाव आहे आईचे प्रेम. एकदा एका गावामध्ये राणी नावाची 5 वर्षाची मुलगी राहत होती. तिला फिरायला फार आवडायचे, म्हणून घरातील व्यक्ती तिला बाहेर फिरण्यासाठी नेत असे. एकदा राणीच्या घरातील सर्व व्यक्ती बाहेर फिरण्यासाठी गेले होते. वेगवेगळे पर्यटन स्थळ, सरोवर, डोंगर, जंगल असे अनेक ठिकाणी तिला घेऊन फिरायला जायचे. मग एके दिवशी राणी आणि तिची आई नदीकाठी चालत असताना राणी पडेल याची भीती थोडी आईला वाटली. म्हणून आई तिला म्हणते, बाळ माझा हात धर. पण राणी म्हणाली. मग एके दिवशी राणी आणि तिची आई एका नदीकाठी चालत असतात. राणी पडेल याची भीती थोडी आईला वाटली. म्हणून आई तिला म्हणते, बाळ माझा हात धर. पण राणी म्हणते, नको आई, तूच माझा हात धर. आई कौतुकाने विचारते, काय फरक पडतो बाळ, तू माझा हात धर, नाही तर मी तुझा हात धरेल. राणी म्हणते, खूप फरक पडतो आई, मी तुझा हात धरला आणि मला काहीही झालं तरी मी पटकन हात सोडून देईन. पण मला माहिती आहे, तू माझा हात धरला आणि मला काहीही झालं तरी तू माझा हात सोडणार नाही. तात्पर्य, आईवरील विश्वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंधन असतो. धन्यवाद.